नाव कमिंग टू दी नेक्स्ट क्रायटेरिया, दॅट इज बॉडी कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजेच काय तर सायंटिफिक वर्ड आहे त्याला सीलोम. कॅव्हिटी इज जनरली प्रेझेंट बिटवीन दी बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स. इंटरनल ऑर्गन्स आणि बॉडी या दोघांच्या मध्ये काय असते तर कॅव्हिटी. फॉर एक्झाम्पल यू कॅन कम हिअर, दिस इज नथिंग बट दी बॉडी कवरिंग ब्लू कलर्ड. ओके, आणि हे जे टिश्यू लेअर आहे दॅट इज ऑल्सो एक्सटर्नल सरफेस, आणि आत काय आहे तर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे ते येलो कलरचा. ह्या इंटरनल ऑर्गन्स आणि एक्सटर्नल बॉडी मध्ये काय फॉर्म झालं आहे हे व्हाईट कलरचं, दिस इज नथिंग बट सीलोम. दिस इज द सीलोम पार्ट, दॅट इज कॅव्हिटी. एक छोटीशी कॅव्हिटी निर्माण झालेली आहे, दॅट इज द देह गुहा म्हणतो आपण त्याला. कॅव्हिटीचा अर्थ काय आहे, गुहा. इथं काहीही नसतं. ओके. In case of multicellular animals, during initial period of their embryonic development, body cavity is formed from either mesoderm or gut. इथं आता फॉर एक्झाम्पल दिलंय, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मध्ये काय होत असतं की इनिशियल पीरियड ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, हळूहळू लहान एम्ब्रियो जेव्हा मोठा मोठा हळूहळू होत जातो तेव्हा मेझोडर्म आणि गट या दोघांच्या मध्ये एक छोटीशी कॅव्हिटी निर्माण व्हायला होती. मेझोडर्म कुठे आपल्याला माहित आहे, मधला भाग जर्म लेअरचा. ओके, मेझोडर्म आणि गट या दोघांच्या मध्ये काय निर्माण व्हायला लागते, एक छोटीशी कॅव्हिटी, गुहा निर्माण व्हायला चालू होती. सच टाइप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनिलिडा. ॲनिलिडाच्या काही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला ही कॅव्हिटी जी असती जी मेझोडर्म आणि गट या दोघांच्या मध्ये आहे. अँड ऑल फायला कमिंग फ्रॉम दी ॲनिलिडा. ॲनिलिडाच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसत जाईल. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज यूसिलोमेट्स. यांना काय म्हणायचं तर यूसिलोमेट, ज्यांच्यामध्ये खरी खुरी कॅव्हिटी जन्मापासूनच निर्माण झालेली आहे. दॅट इज ट्रू बॉडी कॅव्हिटी. यूसिलोमेटचा अर्थच काय, ट्रू सिलोमेट. ओके, खरी खुरी कॅव्हिटी जन्मापासूनच एम्ब्रियॉनिक स्टेज पासूनच हळूहळू गुहा तयार होत आहे बिटवीन दी मेझोडर्म अँड gut. Okay, this is nothing but eucoelomate. You can come here in the diagram again. Blue color is the body covering, inside is the digestive tract, that is it is an organ now, internal organ. आणि या दोघांच्या मध्ये जी व्हाईट कलरचे दिसतं, this is nothing but coelom. Okay, this is the body cavity. Coming to the next part of the body cavity, we learnt about the eucoelomates म्हणजेच काय, ट्रू सिलोमेट, खऱ्या खुऱ्या गुहा आपण बघितल्या. नाव कमिंग टू दी असिलोमेट पार्ट. बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायला पोरिफेरा, निडारिया अँड प्लॅटीहेल्मिंथस. सच ॲनिमल्स आर कॉल्ड एज असिलोमेट. असिलोमेटचा अर्थच काय, ज्यांच्याकडे सिलोम नाही. अ इज युज्ड हिअर. ओके, अचा मीनिंग काय की ज्यांच्याकडे सिलोम नाही, म्हणजे कॅव्हिटी इज नॉट प्रेझेंट. या ॲनिमल्समध्ये कॅव्हिटी नसती. कोण कोण आहेत, प्रोरिफेरामध्ये काही एक्झाम्पल्स आपल्याला दिसतील, निडारियामध्ये दिसतील आणि प्लॅटीहेल्मिंथसमध्ये सुद्धा आपल्याला यांचे एक्झाम्पल दिसतील. इथं एक्झाम्पल आहे एक, इफ यू गिव्ह अ कट टू प्लॅनेरिया. हे प्लॅनेरिया एक्झाम्पल आहे याचं. रिप्रोडक्शनमध्ये पण आपण प्लॅनेरियाचं एक्झाम्पल घेतलं होतं फॉर रिजनरेशन. याला मधून कट केलंय अँड दिस इज नथिंग बट यू कॅन सी ब्लू कलर इज दी बॉडी कवरिंग आणि मध्ये येलो कलर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे. टिश्यू सरफेसमध्ये तुम्हाला कुठंही सिलोम दिसत नाही, कुठंही पांढरी गुहा दिसत नाहीये. जशी गुहा आपल्याला वरती दिसत होती, दिस व्हाईट कलर, ही जी गुहा आपल्याला दिसते अशी गुहा आपल्याला इथं दिसत नाही. Okay, that is acoelomate, that is no coelom is present. Okay, no cavity is present. Coming to the next part of body cavity, that is pseudocoelomates. Pseudoचा अर्थच मुळात आहे false, खोटं. ओके, pseudoचा अर्थच काय आहे, false. In case of animals from phylum Aschelminthus, चे काही animals आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हे pseudocoelomates दिसतात. They have body cavity which is not from the above mentioned two ways. वरती जे यूसिलोमेट होतं, असिलोमेट होतं, या दोघांपैकी कोणामध्येही हे फॉर्म होत नाही. दोघांच्या कुठल्याही प्रकारांमध्ये हे फॉर्म होत नाही. These animals are called as pseudocoelomates. ओके, ह्यांच्यामध्ये तुम्ही बघू शकता बॉडी कॅव्हिटी आहे, मसल लेअर आहे, दिस इज बॉडी कॅव्हिटी ब्लू कलर, मसल लेअर इज रेड कलर
आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इज अगेन येलो कलर्ड. बॉडी कॅव्हिटी आणि ट्रॅक्ट मध्ये पांढऱ्या कलरचं जे काही दिसतंय, दिस पार्ट इज नथिंग बट दी कॅव्हिटी और सीलोम. हे जे सीलोम तयार झालं आहे ते ना यूसिलोमेट सारखं आहे ना असिलोमेट सारखं आहे. ह्यांचं फॉर्मेशन वेगळंच आहे. यूसिलोमेट कसे फॉर्म होते, मिझोडर्म आणि गट मध्ये काय व्हायची, कॅव्हिटी तयार व्हायची इथं, दॅट इज यूसिलोमेट. असिलोमेट्स मध्ये कॅव्हिटीच नसायची. पण हे जे सुडोसिलोमेट्स आहेत त्या दोन्ही प्रकारांनी फॉर्म होत नाहीत, त्यामुळे त्यांना म्हणायचं खोट्या खोट्या गुहा तयार झालेल्या आहेत, दॅट इज सुडोसिलोमेट्स. तर बॉडी कॅव्हिटीचे 3 प्रकार. फर्स्ट इज यूसिलोमेट, दॅट इज अ ट्रू सीलोम which is formed between the mesoderm and gut. That gut means digestive tract you can take. Second is acoelomate, म्हणजे there is no coelom present. Coelomच present नाही आहे. Third part is pseudocoelomate, that is false cavities present which is not formed by these two methods. जी कॅव्हिटी यूसिलोमेट आणि असेलोमेटच्या मेथडनी फॉर्मच झालेली नाही आहे त्याला काय म्हणायचं, सुडोसिलोमेट. एक्झाम्पल कुठं आहे तर अस्केलमेंथिस मध्ये आपल्याला ह्याचे एक्झाम्पल्स दिसतात. सो दिस वॉज ऑल अबाउट दी बॉडी कॅव्हिटी. दिस इज वन ऑफ द क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. कमिंग टू दी 5th criteria of animal classification, that is body segmentation. Segments मध्ये बॉडी कट केली जाऊ शकते. If the body of animals is divided into small similar units, then such body is called as segmented body. एखादी बॉडी आपण जर व्यवस्थित एकाच मापानं कापू शकत असू तर त्याला काय म्हणायचं, सेगमेंटेड बॉडी. Each small unit is called as segment. प्रत्येक छोटा छोटा जो युनिट आहे त्याला काय म्हणतात, सेगमेंट म्हणतात. एक्झाम्पल ॲनिमल्स लाईक अर्थवर्म, गांडूळ जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये असे सेगमेंट्स असतात. इथं पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय हे असे वेगवेगळे सेगमेंट्स तयार झालेले आहेत आणि ह्या सेगमेंट्सना जर आपण कापलं तर इक्वल स्मॉल युनिट्स आपल्याला मिळतात, एकसारखे युनिट्स आपल्याला मिळत जातात. तर दीज आर नथिंग बट बॉडी सेगमेंटेशन. आणि आपल्याला फायलम ॲनिलिडामध्ये सुद्धा अशा सेगमेंटेड ॲनिमल्सच्या बॉडीज मिळतात. दिस इज अर्थवर्म, गांडूळ जे म्हणतो ना आपण ते ह्याचं एक्झाम्पल आहे. अँड यू गेट सेगमेंट्स विच कॅन बी कट इन टू व्हेरी स्मॉल युनिट्स. दिस इज नथिंग बट बॉडी सेगमेंटेशन. कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज फायलम पॉरिफेरा. आता आपण मगाशी काय बघत होतो की ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे ते 5 क्रायटेरियांनी बनलं होतं. 5च्या 5 क्रायटेरियांचा आपण अभ्यास केलाय. आता आपण काय बघायचे तर फायलाज बघायचे आहेत. म्हणजेच काय की ॲनिमल क्लासिफिकेशन कशा कशा प्रकारे केलं होतं रॉबर्ट विटॅकर यांनी ते आपण बघत जायचं. त्यातला फर्स्ट पार्ट दॅट इज फायलम पॉरिफेरा. क्लासिफिकेशन मधला फर्स्ट पार्ट वी आर गोइंग टू सी. These animals are with simplest body plan and are called as sponges. ह्यांची बॉडी पार्ट एकदम सिंपल आहे, काही कॉम्प्लिकेशन नाही आणि त्यांना म्हटलं काय गेलं आहे स्पॉन्जेस. यू कॅन सी द पिक्चर ओव्हर हियर विच इज सीन इनसाइड दी ओशन्स और सीज. दे बिअर न्यूमरस पोर्स. अनेक पोर्स इथं तुम्हाला दिसतील, ओपन्ड पोर्स. ओके, ऑन देअर बॉडी पार्ट दे आर कॉल्ड एज ऑस्टिया और ऑस्क्युला. त्या पोर्सना काय म्हणायचं, ऑस्टिया किंवा ऑस्क्युला असं म्हणायचं. दीज आर ॲक्वेटिक ॲनिमल्स. हे जे काही ॲनिमल्स आहेत ते कुठं राहतात, पाण्यामध्ये राहतात. मोस्ट ऑफ देम आर मराईन अँड सम आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू. काही मराईन आहेत म्हणजे सी वॉटरमध्ये सुद्धा राहतात, सॉल्टी वॉटरमध्ये सुद्धा राहतात आणि फ्रेश वॉटर म्हणजे रिव्हर वॉटरमध्ये सुद्धा स्पॉन्जेस आपल्याला दिसतात. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. मग अशी आपण बॉडी सिमेट्रीमध्ये बघितलं होतं एक्झाम्पल, दॅट इज फायलम पॉरिफेराचं एक्झाम्पल होतं, स्पॉन्जेसच होतं आणि असिमेट्रिकल बॉडी यांच्यामध्ये आपल्याला दिसते. दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स कॉल्ड एज कॉलर सेल्स. ह्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचे सेल्स प्रेझेंट असतात. दीज आर द स्पॉन्जेस फॉर्म्ड अँड दे आर फॉर्म्ड बाय दी कॉलर सेल्स. दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच्ड बाय सबस्ट्रॅटम, हेन्स डू नॉट शो लोकोमोशन. तुम्ही इथं बघितलं हे जे सगळे स्पॉन्जेस आहेत इथं खाली दगडांवरती अरेंज झालेत बघा. ही सगळी दगड आहेत
ओके, ही सगळी दगड आहेत, ह्या दगडांवरती ते चिटकलेले आहेत, त्यामुळे कधी मूव्ह होऊ शकत नाही, चिटकूनच राहतात झाडासारखे. ओके, दॅट इज द डोंट शो लोकोमोशन, ते कधीही हलत नाहीत, एका जागेवरच असतात. सबस्ट्रॅटम म्हणजे काय, कुठल्याही एखाद्या मटेरियलवरती ते चिटकून राहिलेले असतात. दे आर रेफर्ड टू ॲज सिडेंटरी ॲनिमल्स. सिडेंटरी म्हणजेच काय, एका जागेवर स्तब्ध असणारे प्राणी, ते कोण आहेत तर स्पॉन्जेस. ओके, their spongy body is supported by spicules or spongin fibers. Spicules are made up of calcium carbonate or silica. त्यांची जी काही स्पॉन्जी बॉडी आहे, त्यांना हात लावलं की स्पंज सारखं वाटतं. दे आर सपोर्टेड बाय दी स्पिक्युल्स किंवा स्पॉन्जिन. तुमची बॉडी कशाने बनलेली आहे, स्पिक्युल्स आणि स्पॉन्जिननी बनलेली आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस. स्पिक्युल्स कशाने बनलेले आहेत तर कॅल्शियम कार्बोनेटने बनलेत आणि सिलिकाने बनलेले आहेत. कॅल्शियम कार्बोनेट आणि सिलिकाचा बाहेरून एक लेअर दिल्यासारखा आहे कुणाला, स्पॉन्जेसना. ओके, दीज ॲनिमल्स फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर. ते कशावरती फीड करतात तर छोटे छोटे जे काही ॲनिमल्स असतात सीमध्ये, ओशनमध्ये, त्याच्यावरती ते फीड करत असतात. वॉटर इज टेकन इनसाइड थ्रू दी ऑस्टिया अँड गिवन आउट थ्रू दी ऑस्क्युला. इथं बघितलं तर ओपनिंग्स होते, मी मगाशी म्हटलं त्या ओपनिंग्सना काय म्हणायचं, ऑस्टिया आणि ऑस्क्युला. ऑस्टियामधून पाणी आत घ्यायचं, ऑस्क्युलामधून सोडून टाकायचं. ओके, सो दिस इज डन. वॉटर इज टेकन इन बाय दी ऑस्टिया अँड ऑस्क्युलामधून ते बाहेर टाकून द्यायचं. दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग. हे जे काही सगळे ॲनिमल्स आहेत स्पॉन्जेस फायलम क्लॉरिफेराचे, रिप्रोडक्शन मेथड काय आहे, बडिंग. अँड असेक्शुअल मेथड अँड और सेक्शुअल मेथड. बडिंग दोन्ही प्रकारे आहे. इफ यू रिमेंबर, बडिंग इज ऑल्सो सीन इन सेक्शुअल ॲनिमल्स अँड ऑल्सो सीन इन असेक्शुअल ॲनिमल्स. Besides, they have good ability of regeneration. Sponges मध्ये ability कुणाची आहे, रिजनरेशनची सुद्धा आहे. एक्झाम्पल सायकॉन, स्पॉन्ज दॅट इज बाथ स्पॉन्ज, ह्यालोनेलमा अँड युप्लेटेला. सो दीज आर दी एक्झाम्पल ऑफ स्पॉन्जेस. इथं डायग्राम आहे हाऊ स्पॉन्जेस आर ॲक्च्युअली सीन. they are seen inside these are the aquatic animals seen in the ocean and sea. They contain what? Pores. These pores are called as ostia and oscula. त्यांना बाहेरून कवरिंग कशाचं आहे, स्पिक्युल्स और स्पॉन्जिनच आहे. स्पिक्युल्स स्पॉन्जिन कशाने बनले आहेत, कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाने बनले आहेत. त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे सेल्स प्रेझेंट आहेत, त्या सेल्सना नाव काय आहे, कॉलर सेल्स. हे ॲनिमल्स कसे आहेत, सिडेंटरी आहेत, एकाच जागेवर स्तब्ध असतात, हलत नाहीत. का, कारण की एखाद्या सबस्ट्रॅटमवर ते थांबतात. सबस्ट्रॅटम म्हणजे काय, एखाद्या मटेरियलवरती ते स्तब्ध झाडासारखे थांबलेले असतात. ओके, देन दे व्हॉट डू दे ईट, दे ईट नथिंग बट स्मॉल ॲनिमल्स इनसाइड दी ओशन. आणि पाणी सुद्धा ते पितात आणि बाहेरही सोडतात. पितात कुठून, ऑस्टियामधून. आत घेण्याचं काम ऑस्टिया करतं, बाहेर सोडण्याचं काम ऑस्क्युला करतं. ओके, रिप्रोडक्शनची मेथड काय आहे, बडिंग इज ऑल्सो सीन अँड रिजनरेशन इज ऑल्सो सीन इन देम. एक्झाम्पल्स सायकॉन, एकच एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता, बाकीचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवून यू कॅन कीप इट फॉर ऑड मॅन आउट दॅट कॅन बी आस्क्ड फ्रॉम दिस. नाव कमिंग टू दी सेकंड पार्ट ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन. मगाशी आपण क्लॉरिफेरा बघितलं, आज आपण बघणार आहे निडारिया किंवा सिलेंट्राटा. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज अम्ब्रेला लाईक और सिलेंड्रिकल. दंडाकृती असते, सिलेंडर सारखी असते किंवा अम्ब्रेला सारखी, छत्री सारखी आपल्याला यांची बॉडी दिसते. इथं तुम्ही बघू शकता, छत्री सारखी त्यांची बॉडी आहे किंवा ते दंडाकृती सुद्धा आहेत, सिलेंड्रिकल सुद्धा आहेत. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड एज पॉलिप. जर ते सिलेंड्रिकल असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉलिप. अँड इफ इट इज अम्ब्रेला लाईक त्याला म्हणायचं मेडुसा. ही जी बॉडी आहे ह्याला म्हणायचं मेडुसा आणि ही जी बॉडी आहे दिस इज नथिंग बट दी पॉलिप. सिलेंड्रिकल दंडाकृती बॉडी असेल तर पॉलिप म्हणायचं, अम्ब्रेला सारखी छत्रीसारखी बॉडी असेल तर त्याला मेडुसा म्हणायचं. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मराईन. ऑब्विसली ओशन सीजमध्ये आपल्याला असले ॲनिमल्स दिसतात. ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. काहीच ॲनिमल्स आपल्याला रिव्हरमध्ये किंवा पॉन्ड लेक्समध्ये दिसू शकतात. मोस्टली दे आर मराईन. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर रेडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. हे ॲनिमल्स कसे आहेत, रेडियली सिमेट्रिकल आहेत. रेडियल सिमेट्रीचे एक्झाम्पल काय होतं,
इफ यू रिमेंबर स्टारफिश. तसेच सिलेंट्राटा सुद्धा यांचं सिमेट्री कशी येऊ शकते, रेडियल सिमेट्री येऊ शकते. सेंट्रल ॲक्सिस मधून आपण यांना कट केल्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये सिमेट्री दिसू शकते. सेकंड इज दे आर डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिकचा आणखीन एकदा मीनिंग काय आहे तर त्यांच्यामध्ये दोनच स्तर प्रेझेंट आहेत. जनन स्तर, जर्म लेयर्स कुठले कुठले आहेत, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. हे दोनच लेअर कशामध्ये आहेत तर सिलेंट्राटामध्ये आपल्याला दिसणार आहेत. 2 layers are present, that is why they are diploblastic. Coming to the next part, that is nidoblast. Bearing tentacles are present around the mouth. Nidoblast म्हणजेच काय? निडोब्लास्टचा अर्थ आहे दंश पेशी. दंश पेशी म्हणजेच काय तर जर त्यांच्याजवळ कुणी आलं तर त्यांना ते दंश मारून त्यांच्यामध्ये काय मारू शकतात, विष घालू शकतात. सो निडोब्लास्ट म्हणजेच काय तर दंश पेशी. टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड दी माउथ. त्यांच्या तोंडाजवळ हे सगळे निडोब्लास्ट प्रेझेंट असतात. टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. हे टेंटॅकल्सचा यू कॅन सी इन दिस पिंक पिक्चर ओव्हर हिअर. उभे उभे टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत. निडोब्लास्ट आर प्रेझेंट हिअर ऑल्सो. यू कॅन सी देर आर निडोब्लास्ट प्रेझेंट. ह्यांचं काम काय आहे तर दे कॅन कॅप्चर द प्रे टू ईट इट. निडोब्लास्ट इंजेक्ट टॉक्सिन इन द बॉडी ऑफ द प्रे ऑल्सो. 2 काम आहेत. पहिलं आहे प्रे पकडणं, दुसरं आहे जर प्रे आपल्याला हानिकारक वाटत असेल तर त्याला ते दंश करतात, टॉक्सिन्स त्याच्या आतमध्ये सोडतात, विष त्याच्या आतमध्ये सोडतात. दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू. आणि मेन काय आहे तर ते प्रोटेक्ट दी ॲनिमल इट सेल्फ. निडारियाचे जे काही ॲनिमल्स आहेत या टेंटॅकल्समुळं सेफ आहेत. एक्झाम्पल आहे हायड्रा. Very simple example to remember. Adamsia, Physalia and Eurelia. These are the example. Jellyfish, corals हे सुद्धा examples आहेत. यांचे एकच example लक्षात ठेवू शकता. If you can remember Hydra, you can remember Hydra in this case. बाकीचे example for odd man out you can remember. So what is there in the Coelenterata or Nidaria? It is very simple. त्यांची बॉडी शेप कशी आहे, दंडाकृती आहे, सिलेंड्रिकल आहे किंवा कशी आहे, अम्ब्रेला सारखी. ओके, इट्स लाईक अम्ब्रेला. इफ इट इज सिलेंड्रिकल त्यांना नाव काय आहे, पॉलिप म्हणायचं. अम्ब्रेला सारखी असेल, छत्री सारखी असेल, यू कॅन कॉल इट एज मेड्युसा. सेकंडली दे आर मराईन. चुकूनच आपल्याला कधी तर फ्रेश वॉटरमध्ये दिसू शकतात. सेकंडली मेन इम्पॉर्टंट थिंग इन देम दॅट इज दे हॅव निडोब्लास्ट. म्हणजेच काय दंशपेशी आहेत. त्यांचं काम काय आहे तर ते तोंडाजवळ प्रेझेंट असतात आणि दे आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. यू कॅन सी इन दिस पिक्चर्स ते निडोब्लास्ट कसे आहेत. दे कॅन कॅप्चर द प्रे. जर हानिकारक कुठला ॲनिमल त्यांना वाटला जवळ येतोय तर ते निडोब्लास्टने त्याला दंश देतात आणि त्यांच्यामध्ये विष सोडतात, टॉक्सिन सोडतात. थर्ड थिंग, इट इज युज्ड फॉर द प्रोटेक्शन टू ऑफ द ॲनिमल इट सेल्फ. एक्झाम्पल आहे हायड्रा. सो दिस वॉज ऑल अबाउट दी सिलेंट्राटा ऑर निडारिया. आता पुढच्या संघाकडे वळूया, म्हणजेच फायलम दॅट इज प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस म्हणजेच काय, सगळे चपटे असतात इथले ॲनिमल्स. प्रत्येक ॲनिमल कसा असणार आहे, चपटे. त्यामुळे नाव काय आहे, चपटे कृमी किंवा फ्लॅट वर्म्स. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज स्लेंडर. एकदम बारीक अशी बॉडी आहे, फ्लॅट आहे, चपटी आहे, लीफ लाईक किंवा एका स्ट्रिप सारखी. लीव्स असतात ना तशी त्यांची बॉडी एकदम चपटी आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणतात, फ्लॅट वर्म्स किंवा चपटे कृमी. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट्स. एंडोपॅरासाइट्स म्हणजेच काय तर आतल्या आत खाणारे, दुसऱ्यांवरती अवलंबून नाही आहेत, आतमध्ये राहतात एखाद्या बॉडीमध्ये आणि खायला चालू करतात. फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वेटिक. काही असेच कुठेही जगू शकतात आणि काही ॲक्वेटिक आहेत, म्हणजेच काय पाण्यामध्येच फक्त राहतात. एंडोपॅरासाइट्सचा ॲक्च्युअल मिनिंग काय, फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये राहतात, कुठल्याही ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये ते राहतात, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये राहतील किंवा कुठल्याही दुसऱ्या सिस्टीममध्ये राहतील आणि त्या ॲनिमलपासून काय मिळवतील, एनर्जी मिळवतील, खाऊ मिळवतील, खाद्य मिळवतील. इट इज नथिंग बट दुसऱ्याच्या जीवावरती जगतात. पॅरासाइटचा अर्थच काय आहे, तो दुसऱ्याच्या जीवावरती जगतो. एंडोचा अर्थ काय तर आतमध्ये जाऊन जगतो. ओके, एंडो पॅरासाइट. The body is acoelomate.
त्यांची बॉडी कशी आहे, त्यांची गुहा नसते, देह गुहा त्यांच्यामध्ये नसते. दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल. त्यांना आपण मधून कापलं की आपल्याला काय मिळणार आहे, 2 इक्वल हाफ्स मिळणार आहेत. दॅट इज बायलॅटरल सिमेट्री इज प्रेझेंट इन देम. तर ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेयर्स किती आहेत, तीनही जर्म लेयर्स त्यांच्यामध्ये आहेत. कुठले कुठले, एंडोडर्म, ectoderm and mesoderm, all 3 are present. These animals are hermaphrodite. Hermaphrodite म्हणजेच काय, male and female reproductive systems are present in the same animal body. हे animals कसे आहेत, hermaphrodite. hermaphroditeचं meaning काय आहे की एकाच बॉडीमध्ये मेल सेक्शुअल ऑर्गन्स पण आहेत आणि फिमेल सेक्शुअल ऑर्गन्स सुद्धा आहेत. एक्झाम्पल्स काय आहेत, फ्लॅटवर्म्स, ओके, मोनेंजियन, flukes, tapeworms, liver fluke, planaria, these all are the examples of phylum Platyhelminthes. So ह्यांच्यामध्ये काय, ह्यांची बॉडी कशी आहे, स्लेंडर आहे, चपटी आहे, त्यामुळे ह्यांचं नाव काय आहे, चपटे कृमी. ते एंडोपॅरासाइट्स आहेत, म्हणजे दुसऱ्या जीवामध्ये आतमध्ये राहतात, कुठल्याही सिस्टीममध्ये राहतात आणि त्याच्यावरती जगायला चालू करतात किंवा फ्री लिव्हिंग कुठेही सापडतील आणि ॲक्वेटिक सुद्धा आहेत. ज्यात असिलोमेट, एकच सिलोम असं नाही आहे त्यांच्याकडे, देहगुहा प्रेझेंट नाही आहे. बायलॅटरल सिमेट्री आपल्याला दिसते. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, तीनही लेयर्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये आणि हर्मॅफ्रोडाईट आहेत, म्हणजेच काय, मेल आणि फिमेल सेक्शुअल ऑर्गन्स अँड सिस्टम्स आर प्रेझेंट इन वन बॉडी ओनली. ओके, मेल वेगळा फिमेल वेगळी असं नाही, दोन्हीही एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. दिस वॉज ऑल अबाउट दी प्लॅटीहेल्मिंथिस, चपटे कृमी प्राणी. नाव कमिंग टू दी नेक्स्ट फायलम. नेक्स्ट संघ कुठला आहे तर ॲस्केल्मेंथिस, यांना गोलकृमी असं म्हणतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज थ्रेड लाईक, एकदम धाग्यासारखी त्यांची बॉडी असते, सिलेंड्रिकल असते अँड दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म्स. गोलकृमी प्राणी आहेत. दीज ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग, कुठेही सापडू शकतात, ऑर दे आर एंडोपॅरासाइट, किंवा दुसऱ्या ॲनिमल्सच्या आतमध्ये सिस्टम्समध्ये राहून जगणारे प्राणी आहेत. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स ऑर इदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल, एकतर पाण्यामध्ये सापडतील किंवा लँडवरती सापडतील किंवा फ्री लिव्हिंग कुठेही सापडू शकतात, पण मोस्टली दे आर एंडोपॅरासाइट्स. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक. तीनही लेयर्स पुन्हा प्रेझेंट आहेत, एंडोडर्म, मिझोडर्म अँड एक्टोडर्म, तीनही लेयर्स प्रेझेंट आहेत. अँड दे आर सुडोसिलोमेट, म्हणजेच काय, त्यांना आपण कापलं तर आपल्याला त्यांच्यामध्ये गुहा दिसणार आहे, पण ती कशी असणार आहे, खोटी गुहा असणार आहे. दॅट इज सुडोसिलोमेट्स. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड. इथं तुम्ही बघू शकता, हे ॲनिमल आहे ॲस्कॅरिस. ॲस्कॅरिस हा पोटातील जंत आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही सेगमेंट्स नाही आहेत. बघा, जसं अर्थवर्ममध्ये सेगमेंट्स होते, त्यांना आपण कापू शकत होतो स्मॉल स्मॉल युनिट्समध्ये. या ॲस्कॅरिसला आपण कापण्यासाठी छोटे छोटे युनिट सेगमेंट्स असे नाही आहेत. कवर्ड विथ टफ क्युटिकल, ह्यांच्या वरती अंगाला लागून असे एकदम टफ क्युटिकल असतो, उपकर्म असतो, बाहेरून कवरिंग असतं. ओके, क्युटिकल इज नथिंग बट अ कवरिंग विच इज व्हेरी व्हेरी टफ. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. दे आर युनिसेक्शुअल. एक्झाम्पल इज ॲस्कॅरिस. दिस इज ॲस्कॅरिस. ॲस्कॅरिस काय तर पोटातील जंत आहे, इंटेस्टिनल वर्म आहे. देन नेक्स्ट इज फिलॅरियल वर्म. फिलॅरियल वर्म काय आहे तर इट इज अ वर्म जो एलिफंटॅसिसमध्ये दिसतो. हत्तीपाय माहीत आहे का, हत्तीपाय, पाय एकदम मोठाच्या मोठा हत्तीसारखं होतं आणि इन्फेक्शियस होतो. दॅट इज बिकॉज ऑफ दी फिलॅरियल वर्म. नेक्स्ट इज लोआ लोआ. लोआ लोआ इज आय वर्म. या डोळ्यामध्ये तुम्ही बघू शकता, दिस व्हाईट कलर्ड वर्म इज नथिंग बट दी आय वर्म. ओके, डोळ्याच्या आतमध्ये राहत असतो, तो हळूच काढायला लागतो. दॅट इज लोआ लोआ. एकदम थ्रेड सारखा दिसतो बघा, एकदम राऊंड गोल कृमी असल्यासारखा थ्रेड सारखे ॲनिमल्स आहेत हे. लोआ लोआ तर एकदम थ्रेड सारखा असतो, भरपूर इन्फेक्शन साठतं डोळ्यामध्ये. इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस फॉर दी आय, जर तो लगेच काढला नाही तर. सो व्हॉट इज ऑल अबाउट ॲस्केल्मेंथिस. थ्रेड सारखे सिलेंड्रिकल बॉडी आहेत, त्यांना गोलकृमी, राऊंड वर्म्स असं म्हटलं जातं. मोस्टली तर एंडोपॅरासाइट्स. तर तिन्ही एक्झाम्पल एंडोपॅरासाइटिकच आहेत. का, कारण की ॲस्कॅरिस जो आहे तो काय इंटेस्टिनल वर्म आहे, पोटातील जंत आहे, पोटामध्ये राहत असतो. नेक्स्ट इज फिलॅरियल वर्म.
वर्म कुठं एलिफंटॅसिस मध्ये सापडतो, पुन्हा पायात सापडणार आहे, लोआ डोळ्यात सापडतो. म्हणजेच काय, ते एंडोपॅरासाइट आहेत, कुठलाही ऑर्गन कुठल्याही सिस्टीम मध्ये राहून स्वतःला पोषण करून घेत असतात. हे ॲनिमल्स कसे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक, तिन्ही लेयर्स आहेत, सुडोसिलोमेट आहे, नॉन सेगमेंटेड बॉडी आहे, त्यामुळे त्यांना आपण इक्वल पार्ट्स मध्ये कट करू शकत नाही. एक्झाम्पल्स यू हॅव टू रिमेंबर, व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर दी goal of examination as Kilmenthus.